Get ready for adventure. Welcome to Travel with Harsh. आम्ही चाललोय कोल्हापूर. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ हर्ष. आज आपण ट्रिप करतो आहे मुंबई ते कोल्हापूरसाठी. सो आपल्यासोबत आहेत आज आमच्यासोबत जॉईन झालेत माझे पप्पा पण, आणि जे लास्ट टाईमला होते माझे मोठे भाऊ आणि माझी बहीण आणि तो माझा मित्र, सेम ॲज इट इज. सो तिरुपतीच्या नंतर कोल्हापूरची महालक्ष्मीला जायला पडतं, हे आपलं एक रिच्युअलच असतं. सो ते आम्ही आज पूर्ण करत आहोत. मुंबई ते कोल्हापूरचे आम्ही बेसिकली स्लीपर बस करणार होतो, पण आम्हाला जी तिकीटचे प्राईस पडत होती त्याच प्राईजमध्ये आम्हाला ही किया कॅरेन्सची गाडी, जी की माझ्या मित्राचीच आहे, त्या सेम बजेटमध्ये आम्हाला ही गाडी भेटली. सो आम्ही विचार केला की स्लीपरमध्ये जाण्यापेक्षा जी आपल्या मर्जीने स्टॉप घेईल, सो आम्ही स्वतःची गाडीच करू, ज्याच्यामध्ये मग आमचा फायदा हे होणार की आम्हाला जिकडे थांबायचं असेल तिकडे आम्ही थांबू शकतो. काही इमर्जन्सी असली तर गाडी थांबवू शकतो. सो पुढचा ट्रॅव्हल असंच कंटिन्यू ठेवूया आपण. तसं तर जास्त मोठी ट्रिप नसणार आहे, ही खूप शॉर्ट ट्रिप असणार आहे, पण आपण पुढे बघू की कसं काय होते ते. ज्या दिवशी आम्ही निघतोय त्या दिवशी अमावस्या होती, त्याच्यामुळे आम्ही टायरखाली लिंबू ठेवून मग निघतोय. आजची आपली ही सवारी असणार आहे किया कॅरेन्स 7 सीटर. बाई चिल्ड करंट मस्त. हे चालू झाले खायची. कशीच आहे मध्ये का ना खाली. बरोबर बोलले की नमूद पहिला बसेल पहिला पुढेच घेतो ना. हा, नाही पहिला मागे घे. मागे लिंबू ठेवलेत ना. पुढे घेतले की परत मग तुमचा डायनासोर का हड्डी क्यों लग रही है? चला झाला. चला, गणपती बाप्पा मंगल मूर्ती, जय श्रीराम. जय श्रीराम. हे आम्ही ट्रॅव्हल करत आहे सौरभ टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये, ज्याचा मालिक आहे हा. सो तुम्हाला कधी पण काही गाडी बुक करायची असेल कुठेसाठी पण, ह्याचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवीन, तर तुम्ही ही गाडी बुक करू शकता. रात्रीचे 3:07 झाले आहेत. आम्ही पोचलो आहे साताऱ्याच्या आसपासमध्ये. आता जस्ट एक घाट क्रॉस केला, खूप क्रेझी घाट होता, मजा आली. अजूनपर्यंत तर खूप चांगला स्मूथ ट्रॅव्हल चालू आहे. गाडीचा परफॉर्मन्स खूप चांगला आहे, किया कॅरेन्स. आणि पुढे जाऊ, आता बघू, पुढे अपडेट देत राहू तुम्हाला. कधी पण फ्युचरमध्ये खंबाटकी घाट उतरलात तर हे दुकान, इकडचा वडापाव आहे, मस्ट ट्राय. मस्ट म्हणजे मस्ट ट्राय, भरपूर जास्त टेस्टी. हे दुकानाचं नाव आहे, तुम्हाला दाखवून ठेवतो. पप्पा एन्जॉईंग वडापाव. व्हेरी नाईस, मस्ट ट्राय, मस्ट ट्राय. हे आयुष महाडे आहेत. कधी पण इकडे घाट उतरून या दुकानात थांबा आणि इकडचा
हा वडापाव खा, खूप प्रसिद्ध वडापाव. काय म्हणता? आयुष महाडिक. ओके, आयुष महाडिकला भेटा आणि इकडचा वडापाव खा. आणि हे दादा पण खूप भारी आहेत. चला भेटू. सकाळचे झालेत 5:41 आणि आम्ही किणी नावाच्या जागेवरती पोचलोय. सो आपल्याला अजून 1 तास लागेल, बरोबर? अजून 1 तास लागेल पोचायला. आणि मग तिकडे पोचल्याच्या नंतर सगळ्यात आधी आपल्याला भक्तनिवासमध्ये रूम शोधायचे आहेत. आणि मग बघू पुढे कसं काय होतं ते अपडेट करत राहू. पोचलो आहोत आम्ही कोल्हापूरला. इकडे पार्किंगच्या बाजूलाच एक हॉटेल आहे, महालक्ष्मी यात्री निवास म्हणून. सो तिकडे रूम केला आहे. 1000 रुपीज पर पर्सन रूमची प्राईस आहे. 2 रूम करायला लागले कारण की आम्ही टोटल 6 लोक आहेत. सो प्लॅन असा आहे की आता थोडा वेळ आराम करून त्याच्यानंतर आम्ही जाऊ दर्शनासाठी, कारण की पूर्ण रात्र गाडीतच होतो. सो कोणाची झोप प्रॉपर पूर्ण नाही झाले तर 1-2 तास झोपून मग आम्ही दर्शनासाठी जाऊ. हा आहे यात्री निवास. इकडे ही पार्किंगची बिल्डिंग आहे आणि हा आहे यात्री निवास. तुम्हाला डायरेक्टली पार्किंगमध्ये जायची गरज नाही, कारण की या यात्री निवासची सुद्धा पार्किंग इकडे आहे. तर आम्ही पण थोड्या वेळाने तिकडून गाडी काढून इकडे लावू. अशा प्रकारे काही रूम आहेत. 2 जणांची झोपेची जागा आणि इकडे एक आरसा, वॉशरूम. ऑलमोस्ट ओके, ठीक आहे, म्हणजे काम चालू शकतो. सो आता थोडासा आराम करू आणि मग जाऊ दर्शनासाठी. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता मी झालो आहे रेडी. सगळे रेडी झालेत. आता खालती मंदिरात जाऊ. ह्या हॉटेलपासून चांगली गोष्ट ही आहे की मंदिर फक्त 5 मिनिटं वॉकिंग आहे. सो निघूयात, बघूयात कसे होतात दर्शन, ते गर्दी भेटते नाही भेटते ते. तुम्हाला इकडच्या तिरुपती बालाजीचे दर्शन देतो.
थोड्या वेळातच आमचे दर्शन पण होतील. आमचे दर्शन एका तासामध्येच कंप्लीट झाले आहे. खूप छान दर्शन झाले आणि टाईम दिला. मेनली या मंदिरामध्ये कधी कधी टाईम भेटत नाही, लवकर पळवतात दर्शनासाठी, पण आत्ता सध्या खूप जास्त छानपैकी आम्हाला टाईम घेऊन दर्शन करायला भेटलं आणि बाहेरचा परिसर काही असा. आपण हे कीर्तिमुख घेतलं आहे घराच्या बाहेर लावण्यासाठी. बोलतात की हे घराच्या बाहेर लावल्याने नेगेटिव्ह एनर्जी जेवढी पण असते ती बाहेरच राहते. हे कीर्तिमुख सगळी नेगेटिव्ह एनर्जी खाऊन टाकतं. सो हे घेतोय आपण एक घराच्या बाहेर दरवाजाकडे लावण्यासाठी. आता आपण आलो नाश्त्याचा कार्यक्रम करायसाठी दिलीप नावाच्या हॉटेलमध्ये. इकडे खूप गरमी आहे तर इकडची स्पेशालिटी आय थिंक फालुदा आहे. सो फालुदा खाऊन ट्राय करूया की कसं वाटतं. पप्पा कसं वाटलं आमच्यासोबत फिरून तुम्हाला? तर एकदम छान वाटलं. महालक्ष्मीचं दर्शन झालं भरपूर वर्षांनी. मागच्या टायमाला आलो होतो, परंतु मी आजारी असल्यामुळे मला म्हणजे परफेक्ट दर्शन झालं नाही. पण या टायमाला प्रवाससुद्धा छान झाला. प्रवासामध्ये जे आमचे सहकार्य होते सौरव यांनी आम्हाला एकदम बोलतात ना सुरक्षापणे आम्हाला घेऊन आला आणि आता आम्ही महालक्ष्मीचं दर्शन घेऊन इथे आम्ही कूल थंड होण्यासाठी हॉटेलमध्ये बसलो आहे फालुदा खायला. हे बघा फालुदा, एन्जॉईंग फालुदा. चेस बघूया टेस्ट, बघूया टेस्ट करून कसं आहे. छान. आम्ही निघालो आहे मुंबईसाठी आता. हा ब्लॉग खूप जास्त शॉर्ट अँड स्वीट ठेवला आहे आम्ही मुद्दामून, कारण की सगळ्यांनाच माहिती आहे रोडचे हालत कसे काय आहेत ते. आणि स्मूथ ट्रॅव्हल तर झालं आमचं, असं एवढा काही त्रास झाला नाही आहे. पण आम्ही आता निघू तर कदाचित आता 5 वाजले, तर घरी पोचता 12 वाजतील कदाचित. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती कदाचितच मी एवढी सुंदर कुठे पाहिली असणार. माझ्या मागे आहे, मी छोटीशी क्लिप बनवून तुम्हाला दाखवतो, तुम्हाला सुद्धा खूप जास्त आवडेल.
छोटंसं रोड अपडेट. कोल्हापूर टू सातारा जे आहे त्याच्यामध्ये रोडमध्ये डायव्हर्जन भरपूर आहे. सो सॅटर्डे संडे एक तर यायचं टाळा. आणि कारण की भरपूर ट्रॅफिक होतं. आम्ही पण 5 वाजता निघालेलो आणि सातारा क्रॉस करेपर्यंत आपल्याला किती टाईम झालेला? 9च्या आसपास झालेले. 5 वाजता निघून 9 वाजता आम्हाला टाईम लागला. आणि त्याच्यानंतरचे सगळे रोड स्मूथ आहेत. आता आपण कुठे पोचलो आहे? पुणे. आता ऑलमोस्ट पुण्याला पोचलो आहे. वाजले आहेत 10-15. पुढे काय अपडेट आहे ते देत राहू ॲज युजल. हॅलो गाईज, हा आहे नेक्स्ट डे. काल रात्री येता येता आम्हाला 2 वाजले, त्याच्यामुळे काही रेकॉर्ड केलं नाही. बट जर हा शॉर्ट अँड स्वीट व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल सो तुम्ही प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि काय फायदा झाला असेल तुम्हाला ह्या व्हिडिओमधून तर नक्की तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. प्लॅन बनवा कोल्हापूरला जायचं. मी रोडची कंडिशन सुद्धा सांगितली आहे या व्हिडिओमध्ये. आणि जी कार आम्ही बुक केलेली सौरभ टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या थ्रूनी, त्याचा नंबर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवतोय. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टिल हिअर. सी यू नेक्स्ट टाइम.